वरचं टायटल तुम्ही बघितलंच असेल आणि त्याच्यात स्पष्टपणे मी हे लिहिलं आहे की बिग बॉस निक्की लावरा. निक्कीची दादागिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. जनतेच्या नावाखाली, बिग बॉसच्या गेमच्या नावाखाली ही निक्की महाराष्ट्रातील बाकी सदस्यांना अशा प्रकारे त्रास देऊ शकत नाही आणि असल्या गोष्टी निक्कीच्या महाराष्ट्राची जनताही खपवून घेणार नाही. निक्की तांबोळेचा हा फालतू गेम महाराष्ट्राला बघायचाच नाही आहे. वारंवार जर का जनतेचं नाव घेऊन निक्की तांबोळे हे सांगत असेल की जनता बाहेर बघते, जनता बाहेर बघते, तर निक्की तांबोळेला माझं हे म्हणणं आहे, जनता बाहेर बघते, असल्या फालतू गोष्टी बंद कर, नाहीतर ही जनता जी आहे ते तुला वोट कमी करून घराच्या बाहेर फेकून काढेल. बिग बॉस विनंती आहे तुम्हाला की निक्की तांबोळीचं हे फालतूपण थांबवा. भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीला जे आहे ते सरळ करा, नाहीतर महाराष्ट्रातील जनता ही निक्की तांबोळीला कधीच माफ करणार नाही. रिव्ह्यूमध्ये बरंच बोलायचं आहे मित्रांनो, चला रिव्ह्यूला सुरुवात करूया. टास्क कालचा जिथून थांबला होता तिथूनच सुरू झाला. पहिल्या फेरीच्या वेळेस जे 2 लोकांना बाद करायचं होतं पहिल्या फेरीनंतर, रद्द झाल्यानंतर ते 2 लोक बाद झाली, ते म्हणजे अरबाज आणि वैभव होती. आता यामध्ये मतमतांतर होती. वैभव थोडासा नाराज होता, पण ठीक आहे, हे होणारच होतं. कोणाला ना कोणाला या गेममधून बाहेर जायचं होतं. याच्यामध्ये मला असं वाटत नाही की खूप मोठा वगैरे गेम प्लॅन आहे कोणत्याच टीमचा. अरबाजने तिकडे शक्तीचा वापर केला होता हे वर्षाताईचं म्हणणं होतं आणि वर्षाताई त्या मतावरती ठाम होत्या. आणि ठीक आहे, वैभव आणि अरबाज बाहेर गेल्यानंतर खरं तर इक्वल गेम पाहायला मिळाला. जे ताकदीमध्ये इक्वल लोक आहेत त्यांचा गेम पाहायला मिळाला. आणि अरबाज त्या गेममध्ये असता तर तो टास्क 5 मिनिटं आधीच जो आहे तो रद्द करण्यात आला असता, कारण त्याने तिकडे तो नळच तोडून टाकला असता. कारण अरबाज जो आहे त्याची बुद्धी हरपलेला आहे, त्याला समजतच नाही की काय करायचं आणि काय नाही करायचं. ते थोडासा ॲग्रेसिव्ह रिव्ह्यू असणार आहे मित्रांनो. ज्याला कोणाला ॲग्रेसिव्ह बोलणं आवडत नसेल किंवा निक्कीच्या विरोधात बोलायला आवडत नसेल त्यांनी जे आहे तो हा रिव्ह्यू नाही बघितला तरी चालेल. थोडंसं निगेटिव्ह वाटेल मित्रांनो, पण माफ करा, कारण आज माझा मूड निक्की तांबोळीमुळे खूप जास्त खराब आहे. तर मित्रांनो, टास्कची सुरुवात झाली आणि सगळ्यांनी जो आहे तो गेम खेळायला सुरुवात केली. अंकिताने गेम खेळायला सुरुवात केली, पॅडीने केली, डिप्पीने फुल जोमात गेम खेळला. आणि गेम खेळण्याच्या नादात हे सगळीच लोक हे विसरली की भाई तो जो चौकट टाकली होती त्या चौकटीच्या बाहेरून गेम नव्हता खेळायचा. आणि निक्की तांबोळे असल्यावरती कोणता गेम सरळ झालेला आहे का? निक्कीने जे आहे ते दुसऱ्यांचं दूध जे आहे ते पाडायला सुरुवात केली. स्वतः चौकटीच्या बाहेर जाऊन तिने अंकिताला धक्का दिला. त्यानंतर बाकी कंटेस्टंटला म्हणजे जान्हवीने त्या बकेटला लात मारली. त्यानंतर जान्हवी पुढारीच्या अंगावर बसली, अंकिता पडली, अंकिताच्या पायाला लागलं, आर्या पडली आणि बिग बॉसला जे नको होतं ते झालं आणि बिग बॉसला जे आहे ते टास्क रद्द करावा लागला. या लोकांच्या फालतू धोरणामुळे आणि फालतू गेममुळे जो आहे तो टास्क पूर्ण झाला नाही. आणि बिग बॉसने एवढं सगळं प्लॅन केलं होतं, ते प्लॅन जे आहे ते असंच्या असंच राहिलं. आणि याला पूर्णतः जबाबदार निक्की तांबोळेच आहे, कारण निक्की तांबोळीने सगळ्यात जास्त या टास्कमध्ये जे आहे ते रूल तोडले. त्यानंतर जान्हवीची इकडे परत भाषा ती चिरडून टाकेन, तोडून टाकेन, याला माझ्या समोर नका उभा करू. जान्हवी किल्लेकर, तुम्हाला हे शोभा नाही देत. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला शिक्षा झाली आहे त्या गोष्टीचं तरी भान ठेवा. चिरडून टाकेन, तोडून टाकेन म्हणजे काय? बोलताना थोडंसं तरी अक्कल ठेवावी असं मी म्हणेन, बाकी काही सुद्धा नाही. आणि यामध्ये आर्या आणि अरबाजची एकमेकांना शिवीगाळ सुद्धा झालेली आपण बघितली. आणि आर्यानेही अरबाजला शिव्या दिल्या, आर्याने सुरुवात दिली शिवी द्यायला, मग अरबाजने तिला शिव्या दिल्या आणि बिग बॉसला जे आहे ते सगळे शब्द जे आहेत ते गायब करावे लागले. म्हणजे इकडे टॅव 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 सुद्धा वाजलं नाही. आर्याने जे आहे ते 4 शिव्या दिल्या, त्याच्या बदल्यामध्ये 5 शिव्या अरबाजने दिल्या. टास्क रद्द झाल्यानंतर सगळी लोक जे आहेत ते एकमेकावरती भडकले. आर्या सांगते, हे बघा मला नक्क लागलेले आहेत, त्याची मला जखम झालेली आहे. निक्की नंतर म्हणते मला नक्कच नाही, माझे नक्क आतमध्ये गेलेले आहेत. आता हा नकांचाच विषय आठवल्यावरती मला ते पाठचा बोलणं ऐकलं. हे बघा महाराष्ट्राची जनता, मला ही नकं नाही आहेत, ही माझी आर्टिफिशियल नकं आहेत. मग जर का तुझी आर्टिफिशियल नकं आहेत निक्की तांबोळी, तर ती नकं लोकांना लागतात आहे कशी? तुला ना निक्की तांबोळी जान्हवी सारखीच लोक पाहिजेत. जो काय तू गेम खेळते ना, आर्यासारखी लोक तुझी जे वाट नाही लावू शकत, जान्हवी जे आहे ना तुझी वाट लावू शकते. आता ते पुढं काय काय झालंय त्या सगळ्याबद्दल बोलायचंय, कारण रिव्ह्यूमध्ये भयानक अशा गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत. आता इकडे अंकिता गेली आणि अभिजितवरती जे आहे तिने टोमणा मारते की काही लोक आहेत ते ना की निक्कीच्या जिममधील जी लोक आहेत ती तिला काही बोलतच नाही. सरळ सरळ अंकिताचा अभिजितवर टोमणा होता. आता मला असं वाटलं होतं की अंकिताने अभिजितचं जे काही चाललंय ते मिटलं असेल, पण आज परत एकदा तेच दिसलं की अंकिताने जे आहे ते अभिजितला टोमणा मारलेला आहे. आणि मग लगेच चालू झाले की हा पण बोलला नाही, तो पण बोलला नाही, हे झालं ते झालं. जे आहे ते अरबाजकडे गेले आणि त्याला बोलते की तुम्हाला इग्नोर का करतोय.
मी तुला किती दिवस झालं बोलते की तुझ्याशी मला बोलायचंय, तू का अशा गोष्टी करतोय? अर्बाज म्हणतो मी अंकिता बरोबर पण सॉल्ट आउट केलं, पण मी तिच्याकडे नाही गेलो, तीच माझ्याकडे आली होती. नाही, असं काही नाही आहे. अरे आर्या, जर का ज्या व्यक्तीला तुझ्याशी बोलायचंच नाही तर तू कशाला 10 वेळा तिकडे जातेय आणि स्वतःचा बालिश गेम दाखवते? मला हे समजत नाहीये. जर का त्या अर्बाजला तुझ्यामध्ये इंटरेस्टच नाही तर तू का जाते आणि त्याच्याकडे बोलते की भाई तू हे कर आणि ते कर? काय गरज आहे करायची? आणि मला असं वाटतं की अर्बाज जो आहे ना, त्याला जे लास्ट आठवड्यात रितेश भाऊने त्याची शाळा घेतलेली आहे ना, त्यामुळे पूर्ण हलून गेलाय. त्याला खरं आणि त्याला ना चूक आणि बरोबर मधला फरक समजायचा बंद झालाय, म्हणून तो निक्कीच्या एवढा आहारी गेलाय. म्हणजे तो आजकाल निक्कीचा जो आहे तो पपेट झालाय, आणि तो पपेट असा झालाय, पिपानी वाजवली की पपेट नाचायला लागतो. चल रे जमुरे, मेरे जमुरे, बोल रे निक्की मेरे आका, जमुरे जा मेरे लिए रोटी बना. लगेच अर्बाज गेला रोटी बनवायला. बोलो निक्की आका मैं क्या करूं? जमुरे जा मेरी प्लेट धो दे. लगेच अर्बाज गेला प्लेट धुवायला. लगेच बोलो मेरे निक्की आका मैं आपके लिए क्या करूं? जमुरे तू जो है ना नाच, मेरे सामने नाच, तू आर्या से दोस्ती तोड ले, तू उसको डायरेक्ट बोल ले. हे जे आहे ते सगळं अर्बाजचं असं झालेलं. अर्बाज जो आहे तो जमुरा झालेला आहे आणि निक्की जे आहे ते त्याला नाचवत आहे, ठाई 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 ठाई, आणि तो तसा नाचत आहे. त्याला समजतच नाहीये चूक काय आहे आणि बरोबर काय आहे. इकडे जान्हवी आणि वैभव जे आहे ते चर्चा करतात आहे की म्हणतात आहे की जिकडे निक्की असेल ना तिकडे असाच गेम होतो राडा. निक्की कधी सरळ खेळतच नाही. आपण निक्की बरोबर होतो तर आपणही असे एडे वाकडेच वागायचो. जान्हवी म्हणते मी बिग बॉसला थँक्यू बोलले की बिग बॉस बरं झालं तुम्ही जे आहे ते मला या बी टीममध्ये टाकलं. आता या निक्कीपासून जे आहे ते आमची सुटका झाली. मला असं वाटतं की खरंच यांना जाणीव झाली आहे की निक्की किती खालच्या दर्जाला जाऊन गेम खेळतीये. जर काही खरीच जाणीव असेल ना तर ही लोक परत तिच्याबरोबर जाऊन नाही खेळणार. आता विषय सुरू होता जेवणाचा. निक्की तांबोळे म्हणते मी ही ड्युटी करणार नाही, मी बसून राहणार. आता ही गोष्ट वर्षाताईंना आवडली नाही. वर्षाताई म्हणली तुला ड्युटी करायला लागेल. अर्बाज म्हणतो माझ्याबरोबर आणि निक्की बरोबर अजून एक माणूस पाहिजे. घरातले लोक म्हणतात जिथं निक्की असेल तिथं आम्ही काम करणार नाही, ती ड्युटी अर्बाज आणि निक्कीनेच करायला पाहिजे. का नाही करायची अर्बाज आणि निक्कीने ड्युटी? काय त्रास आहे जर का दोघांनी जेवण बनवलं तर? बाकी लोकांनी काय कॉन्ट्रॅक्ट केलंय का की आम्ही निक्कीचंच काम करणार आहे म्हणून? ज्या पद्धतीने अर्बाज जो आहे तो निक्कीला पिन मारतोय आणि निक्कीकडून जे आहे ते ज्या प्रकारच्या रिॲक्शन येतात ना, त्या रिॲक्शन ज्या आहेत ना त्या खरंच एवढ्या वाईट दिसतात आहे. निक्की तांबवेला एकच गोष्ट बोलायला वाटते की तुझ्यासारखी फालतू कंटेस्टंट आम्ही बिग बॉसच्या घरात कधीच पाहिली नाही. हा कोणता गेम आहे तुझा? असं वाटतंय का अशा प्रकारचं फालतू फुटेज घेतल्यानंतर महाराष्ट्र तुला डोक्यावरती घेईल? आणि तुला हा कोणी अधिकार दिला की आमच्या महाराष्ट्राच्या कंटेस्टंटला जे आहे ते तू त्रास देणार? आमचा महाराष्ट्र का म्हणतोय माहितीये? जर का तू खरंच महाराष्ट्राची आहे अशी वागली असती ना तर एवढ्या थराला नसती गेली. तू दुसऱ्यांचे बाप काढते. बाप काढणं महाराष्ट्राची संस्कृती आहे. तू जे आहे ते घरामध्ये बोलते की मी आयतं बसून खाणार. तू काय VIP आहे? बिग बॉस तुम्ही हिला काय VIP आणली का? बरं एवढं सगळं होतंय, बिग बॉसला बोलता येत नाही. ही कॅप्टन रूम वरती ताबा घेते, बिग बॉसचा आवाज बंद काय? बोलता येत नाही का? ऐन वेळेस बिग बॉस जो आहे अभिजित बोलतो मला या निक्की तांबोळे बरोबर राहायचं नाही, त्यावेळेस बरोबर बिग बॉसला सुचतं की संपूर्ण घराला शिक्षा दिली जाईल. मग निक्की तांबोळे एवढा ड्रामा करते त्यावेळेस बिग बॉसचा आवाज का निघत नाहीये? निघायला पाहिजे ना अशा वेळेस आवाज. पण बिग बॉसला मजा येते कारण कॉन्टेंट मिळतोय ना. बरं असला फालतू कॉन्टेंट जो आहे तो कोणाला बघायचा आहे? खरं सांगा. निक्की तांबोळेची भांडणं सुरू झाल्यावरती किती बायका उठून जे आहे ते घरामधलं आपलं काम करायला जातात, किंवा किती पुरुष जे आहेत ते मोबाईलवरचे आपले व्हॉट्सअप चॅट जे आहेत ते चेक करतात. मला असं वाटतंय की 99% लोक जे आहेत ते हेच काम करत असतील, कारण निक्कीचं हे फालतू भांडण अजिबात सुद्धा बघायची आम्हाला इच्छा नाही. अर्बाज जो आहे हा बी टीमच्या तोंडावरती एक बोलतोय आणि निक्कीच्या तोंडावरती एक बोलतोय. निक्कीला म्हणतो वा तू भारी गेम खेळली या, हे लोक बघ तुझ्या विरोधात असे बोलतात. अगं निक्की बघ ना तू वैभव असं बोलला, हा जो अभिजित आहे ना तुझ्याविषयी असं असं बोलत होता, मला नीट ऐका येत नाहीये, बघ ती आता तुझ्याविषयी काय काय बोलतात ते. निक्की लगेच रिॲक्शन चालू करते. म्हणजे अर्बाजला नक्की करायचंय काय? अर्बाज तू काय मोहल्ल्याची आंटी झालाय का बाई? इकडची भांडणं तिकडे लावायची? हा काय चाललंय तुझं काहीतरी स्टँड असायला पाहिजे ना बाबा. निक्की तांबोळी बरोबर करते असं तुला वाटतं तर तिच्या बरोबर असता. मग इकडे येऊन ह्या बाकी लोकांना का बोलतोय की बाई ना यार मी तिला बोलतोय? काय बोलतोय तू तिला भरवतोय ना यार, तुला जेवणाच्या बाबतीत असं नव्हतं करायला पाहिजे. का नव्हतं करायचं? हा अर्बाजच्या सगळ्या गोष्टीवरती यायचंय. त्याआधी आपण बघूया की निक्की तांबोळी काम करायला नाही म्हटल्यावरती अंकिता जे आहे ते तिला ऍडजस्ट करायला गेली आणि हे डीपीला आवडलं नाही. डीपी म्हणतो अंकिता तुला काय गरज आहे तिकडे जायची, आणि मीही म्हणतो अंकिताला काय गरज आहे तिकडे जायची? अंकिताला खूप महान बनायचंय का? अंकिताला काय दाखवायचंय की भाई तुझ्यासारखी श्रेष्ठ व्यक्ती कोणी नाहीये कारण तिने निक्कीची मदत केली. नंतर सांगते तो राशन कसंही वापरेल, काही करेल जर का त्यांनी जेवण केलं तर. अरे राशन संपले तर देईल बिग बॉस, पण तिचा अट्टहास का पूर्ण करायचा आहे बिग बॉसच्या घरात तुम्ही?
निक्की तांबोळीचा फालतूपणा सहन करून तुम्ही तिचा अट्टास का पूर्ण करायचं म्हणतो मी. नंतर जान्हवीने स्टँड घेतल्यानंतर सुद्धा काही घरातले लोक हे बोलतात आहे की आम्ही जान्हवीच्या बाजूला नाहीये, त्यामध्ये विशेष करून अभिजित आहे, अंकिता आहे, या लोकांना पटलं नाहीये. अरे का पटत नाहीये? तुम्ही काय नोकर आहात का निक्की तांबोळीची तिचं काम करायला? तिला जशाच तशी ट्रीटमेंट का नाही द्यायची? काय आहे पद्धतीची? अरबाज जो आहे तो निक्कीला म्हणतोय तुला वाटेल तेच कर, यांचं काही सुद्धा ऐकू नको. म्हणजे अरबाज जे आहे ते भांडणं पेटवायचे काम करतोय का भांडणं कमी करायचे काम करतोय? आणि हे निक्की तांबोळी आणि दोघं जे आहेत ना बाकी सगळे रिॲक्ट व्हायला लागले, फुल मजा घेतात आहे, दोघांना फुल मजा येते, दोघं हसतात. अरे यांची चर्चा काय चालली? ह्यांना मी आता दाखवतच असते, यांच्या छातीवर नाही बसले ना तर बघ ह्यांना ना माझ्या पद्धतीनेच नाचवणार. ह्यांची हे नाहीये, लायकी नाही गेम खेळायची. मग तुझी लायकी आहे निक्की तांबोळी गेम खेळायची? हा तुझा गेम आहे? यांनी तुला काय वाटतं की महाराष्ट्राची जनता तुला डोक्यावर गेल्याने नाचेल? अरे महाराष्ट्राची जनता हिंदी बिग बॉसच्या पब्लिक सारखी नाहीये. महाराष्ट्राची जनता धडा शिकवते. त्यावेळेस महाराष्ट्राची जनता जे आहे ना बॉटमला बसवणार म्हणजे बसवणार. तू बाहेर नाही जाणार, पण तुझं जे इलेक्शन आहे ना शेवटपर्यंत जे आहे अडवून धरलं जाणार आणि सांगितलं जाणार की तू बॉटमला आहेस निक्की तांबोळी. असला फालतू गेम आहे. सारखं काय बोलते लोकांना की तुम्हाला जनता व्हॅल्यू देत नाही, तुम्हाला जनता सिरियस घेत नाही. जनता तुला सिरियस घेते का निक्की तांबोळी? कोण आहे तू? तुला का जनतेने सिरियस घ्यायचं? घरात घनश्यामला जेवढं सिरियस घेतलं जातं तेवढंही निक्की तांबोळीला कोणी सिरियस घेत नाही. कारण सगळ्याला माहित आहे की निक्की तांबोळीचा हा गेम जो आहे तो फेक गेम चाललेला आहे. निक्की तांबोळी हे सगळं करते ते फेक फेक आणि फेक करते. इकडे पॅडी सुद्धा जो आहे तो बोलतोय की हिला जो आहे तो जेवण द्यायचं नाहीये. मध्ये जो आहे तो एक कॉमेडी किस्सा झाला वर्षाताई आणि पॅडी दादाचा. वर्षाताईने जे आहे ते जेवायला आवाज दिला सूरजला. पॅडी दादा म्हणतो तुम्ही सूरजला एकट्यालाच आवाज दिला. वर्षाताई म्हणते नाही रे बाळा तू पण चल. सूरज म्हणतो का जलताय माझ्यावर, करपून जाल. तोंडला तुझं आरशात तोंड बघ यार. पॅडी दादाचं आणि यांचं जे ट्युनिंग आहे ना सूरजचं भारी ट्युनिंग आहे आणि दोघांना बघायला भारी सुद्धा वाटतं. तुम्ही त्यांचे अनसीन अनदेखा पण बघा, खूप दोघं जे आहेत ते मजा करतात. बरं या किस्स्यानंतर ज्यावेळेस अरबाज जेवण घ्यायला आला त्यावेळेस जान्हवी बोलली की भाई तुझ्यापुरतं जेवण घे, मी निक्कीला जेवण देणार नाही. जर का तिला घरामध्ये काम करायचं नाही तर मी निक्कीला जेवण देणार नाही. आता यामध्ये जान्हवीचं काय चुकलं आणि बाकी लोकांचंही काय चुकलं मला सांगा. जर का निक्की तांबोळी घरात काम करायला नको म्हणत असेल तर तिला घरामध्ये जेवणाचा अधिकार आहे का? तिचं राशन नाही अडवलं तर तुला काम नाही करायचं तर स्वतःचं जेवण स्वतः बनव आणि स्वतः खा. हे जे जान्हवीचं म्हणणं आहे हे चुकीचं आहे का बरोबर आहे? मला असं वाटतं की 100% बरोबर आहे. जान्हवीने ज्या पद्धतीने निक्की तांबोळीची लाज काढली आहे आणि दुसऱ्यांच्या जीवावर बसून खाणाऱ्या या निक्की तांबोळीला लायकी दाखवली, त्यामुळे जान्हवीचं आपण मनापासून अभिनंदन करूया. जान्हवी तू अशा पद्धतीने अशा दांद्रट लोकांबद्दल बोललं पाहिजे, नाही की तू त्या घनश्यामच्या आणि बाकी लोकांच्या नादी लागलं पाहिजे. निक्की तांबोळी ज्या प्रकारे ड्रामा करते घरामध्ये तिला जशाच तसं उत्तर मिळणं जे आहे ते गरजेचं होतं आणि ते जे आहे ते जान्हवीने दिलेलं आहे. जान्हवी बोलली तुझ्या थोडीशी जरी लाज शिल्लक असेल ना तर मी बनवलेलं तू खाणार नाही. निक्की तरीही खाणार होती, निक्कीला लाजच नव्हती ना. अरबाज जो आहे तो निक्कीसाठी गेला आणि स्वतः चपाती लाटून दिली. भाई अरबाज थोडी तरी तुझ्यात तरी शिल्लक आहे का? भाई तुला समजतंय का की तू काय गेम खेळतोय? तुला फक्त रितेश भाऊ एकदा बोलले की तू निक्कीला टार्गेट केलं तर तू अख्ख्या घराच्या विरोधात जाऊन त्या निक्कीचे जे आहे ते पल्लू पकडून बसलाय तिकडे. भाई तुला काय म्हणजे मला समजतच नाहीये. आणि हा जो नंतर तुम्ही ड्रामा जो केलेला आहे की जेवणासाठी असं करायला नाही पाहिजे, जेवणासाठी हे करणं चुकीचं आहे का? काय केलं? तिचं राशन नव्हतं काढून घेतलं. बाई तू जर का घरातलं काम करत नाही तर तुला आम्ही फुकट का पोसायचं? तुम्हाला माहिती आहे का घरात जर का एखादा माणूस काम धंदा करायचा बंद झाला तर एका पॉइंटला घरातले लोकही बोलतात ना की भाई घरात गिरायला लागतं, जा काम धंदा कर, काहीतरी 2 पैसे कमवून आण. तसंच आहे बिग बॉसचं घर पण. तू जर का घरात इकडे VIP जिंदगी जगायची असेल, तुला काम धंदा करायचा नसेल तर बाकी लोक काही तुझे नौकर आहेत का? तू तिकडे आयतं बसून खायला. तू काय सांगते की मी तुमच्या छातीवर बसणारे हे करणारे. आज जान्हवी तुझ्या छातीवर बसली निक्की तांबोळी. तुला सरळ केलं आणि हा जो आहे तो अरबाज नंतर सगळ्यांना सांगतोय की हे बरं नाही केलं. बघा जनता जेवणासाठी करतात. अरे जेवणासाठी काय करतात ते? तिला म्हणावं जाऊन काम कर ना, आधी घरातलं काम कर. सगळे काम करायला काय वेडे आहेत का? काम केल्यानंतर तुझ्या हक्काचं जाऊन तिकडे जेवण घे. की तांबोळीला थोडीशी सुद्धा शिल्लक नाहीये. का माहितीये मित्रांनो, आता ही निक्की तांबोळी जेवणासाठी असं बोलतीये
आठवतंय तुम्हाला? हीच आर्याला काय बोलली होती? आर्याला बोललेली तू डाळ एवढी का घेतली आणि मी अशीच बोलणार आहे, मी काही त्याला सॉरी बोलणार नाही. तिला दुसरं जेवण करताना त्याची रिस्पेक्ट करता येत नाही. आता स्वतःच्या जेवणा वेळ आल्यावर तिला कळलं का की जेवणासाठी बोलल्यानंतर किती वाईट वाटतं ते? निक्की तांबोळी सारखा ड्रामा आणि फालतू गोष्टी करणारा कंटेस्टंट या बिग बॉसच्या अख्ख्या सीझनमध्ये मी कधी पाहिला नाहीये. आणि हा जर का निक्की तांबोळीचा कंटेंट असेल तर बिग बॉस आम्हाला हा निक्की तांबोळीचा कंटेंट नकोय, अशा व्यक्तीला बाहेर काढा. जर का जान्हवी किल्लेकरला तुम्ही 1-2 चुकासाठी जर का आठवडाभर जेलमध्ये ठेवणार असाल तर निक्की तांबोळी जो भयंकर घरातल्या लोकांना त्रास देते त्याबद्दल तुम्ही निक्की तांबोळीला कोणती शिक्षा सुनावणार आहात? निक्की तांबोळी ज्या पद्धतीने इन्सल्टवर इन्सल्ट करत चाललेले आहे कंटेस्टंटचा आणि त्यांच्या कॅपेबिलिटीचा, याबद्दल तिला तुम्ही कोणती शिक्षा देणार आहे? निक्की तांबोळी जे आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये बाप काढत आहे आणि बाप काढल्यानंतर डीपी दादाने प्रश्न विचारल्यानंतर म्हणते तुमचा मला बोलायचा अधिकार नाही, मी सगळ्यांचे बाप काढणार. तर अशा या वृत्तीला तुम्ही कोणती शिक्षा देणार आहे याचं उत्तर द्यायला हवं. जर का जान्हवी किल्लेकरवरती पब्लिक भडकलं तसंच आता निक्की तांबोळीवरती पण पब्लिक भडकतंय, तर तुम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये निक्की तांबोळीला शिक्षा कोणती देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि निक्की तांबोळी शिक्षेची हकदार आहे, कारण ती बिग बॉसचा अजिबात सुद्धा मान ठेवत नाही. आणि बिग बॉसला एवढंच वाटतं ना निक्की तांबोळी जे आहे ते बरोबर करते, किंवा बाकी सगळ्या लोकांना जर का वाटतं ना निक्की तांबोळी बरोबर करते, तर मग बाकी लोकांनी सुद्धा रूल तोडल्यानंतर त्यांना जे आहे ते शिक्षा सुनावली गेली नाही पाहिजे. मग जान्हवीला सुनावलेली शिक्षा पण चुकीची होती. त्यानंतर अभिजितला जे बिग बॉस वरडले की आम्ही नेम बनवलाय तुला जोडीत राहायचंय, त्यांनी जोडीत तोडल्यानंतर त्याला जे बोलले की आम्ही घरातल्या लोकांना शिक्षा देईन, ते सुद्धा मग चुकीचंच होतं. निक्की तांबोळी इकडे चुकते. इकडे बोलतात आहे की मी हेच सांगितलं होतं की तिच्यावरती कुणीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, तिला जेवायलाच नव्हतं द्यायला पाहिजे, मग ही जी आहे ती वटणी होईल. आणि पॅडे दादा तुम्ही बरोबर बोललाय आणि जान्हवीने 1 नंबर जे आहे ते 1 नंबर केलेलं आहे. इकडे बापाचा विषय निघाल्यावर डीपी जो आहे तो जाऊन इकडे निक्कीला भिडला आणि निक्कीचं आहे ते परत जे आहे ते बडबड सुरू झाली आणि डीपी तिकडे जाऊन भिडला. आता लोकांना सुद्धा कळायला लागलंय घरातल्या की निक्कीला जे आहे ते जशाच तसं उत्तर द्यायचं, तिचं जे आहे ते ऐकायचं नाही. अभिजित जे साहेब आहेत ते अभिजित म्हणतात आहे की अरबाज आणि हिची एकच ड्युटी होती, ही दोघं एक ड्युटी करतात आहे. मग अरबाजला जर का आपण चांगलं ट्रीट करतोय तर तिला का ट्रीट करत नाही? भाई अभिजित तुला लय माया येते रे तिची, काय येते माया? तिला का जेवण द्यायचं सांग ना भाई. तू घरातला सदस्य नाही का? अंकिता तुला ज्यावेळेस बोलते की भाई तू जा आणि तिला बोलतो म्हणतो मी तिला का जाऊन बोलू, तू माझ्याकडे का येते? भाई काय यायचं नाही तुझ्याकडे? काय यायचं नाही? तू म्हणतो आमच्या दोघांची मैत्री आहे, गेल्या आठवड्याभर तू बोलत होता, मग आज अचानक तुला बोलायची वेळ आली तर तुझी मैत्री का तुटली? तुला निक्की विरोधात स्टँड घेताना काय होतं भावड्या नक्की? आता तर तुला चान्स होता ना दिसायचा, तू पण नॉमिनेट आहे ना. काल जान्हवीला बोलत होता की घरातील लोक तुझ्या विरुद्ध स्टँड का घेत नाही, भाई मग तू घे ना. तुला काय हरकत आहे स्टँड घ्यायला? तू बोलू शकत होता ना तिला. आणि ही निक्की तांबोळी अरबाजला बोलते की आता तू अभिजितला काही बोलू शकतो, माझं आणि त्याचं जे आहे ते आम्ही विरोधात गेलेलो आहे, तो आता माझा दुश्मन झालेला आहे. आता मला हा प्रश्न इकडे विचारायचा आहे, गेल्या आठवड्यात अभिजितला घेऊन जे लोक डोक्यावर बसत होते आणि निक्की तांबोळीला घेऊन जे लोक डोक्यावर बसत होते आणि सगळीकडे फक्त निक्की 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 हेच चाललं होतं, या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाई आता काय झालं? तुम्ही निक्की आणि अभिजितच्या दोस्तीची पुस्तकं लिहिली, सगळ्या पब्लिकला फाडून फाडून सांगत होता की फक्त निक्की आणि अभिजितची मैत्री आहे. आता याच निक्कीने अभिजितला फाट्यावर मारलाय. काय म्हणणं आहे तुमचं? आम्हालाही दिसत होतं की निक्की हे सगळं अभिजितला वळवण्यासाठी फेक नाटक करते, अभिजित तिकडे जाऊन फसतोय, अंकिता बरोबर आहे, आम्ही 1000 वेळा सांगत होतो. पण नाही, काही लोकांना मॅनिपुलेट करायची सवयच लागलेली आहे. बसायचं, इकडे यायचं, असं करायचं, थोडीशी स्टाईल मारायची आणि लोकांना मॅनिपुलेट करायचं लोकांचं काम आहे. सोशल मीडियावर याच्या कमेंट करायचे आणि सांगायचं की बाबा निक्की आणि अभिजितची दोस्ती म्हणजे बाय 30 मार कान. ही निक्की आणि अभिजितची दोस्ती आहे. ही निक्की बोलते की अभिजितला तू जायचं, अभिजितला तू काय बोलायचं ते बोलतो, आता माझ्या विरोधात आहे. मारला ना फाट्यावरती तिने अभिजितला. आणि अभिजित सुद्धा आता बोलला ना स्पष्ट माझी तिची दोस्ती राहिली नाही. बरं एका आठवड्यात असं काय झालं दोघांमध्ये की त्यांना दोस्ती तोडायची वेळ आली? हा सगळा ड्रामा नव्हता असं वाटत नव्हतं तुम्हाला? आणि हे जे तुम्हाला जे लोक मॅनिपुलेट करतात ना मित्रांनो, तुम्ही ना उघड्या डोळ्याने बिग बॉस बघा. निक्की तांबोळी पहिल्यापासूनच खरी नव्हती आणि अभिजित जो आहे तो निक्की तांबोळीच्या बाजूला बसून स्वतःला जो आहे तो सेफ करण्याचा प्रयत्न करत होता, बाकी काही सुद्धा करत नव्हता. आता जर का स्टँड घ्यायची वेळ होती तर त्यांनी का स्टँड घेतला नाही? बरं, वर्षाताई ज्या आहेत त्या बाहेर बसलेल्या आहेत आणि बाहेर बसल्यानंतर ही बाई बोलते त्यांना की तुम्ही जा तिकडे आणि कॅप्टन्सी रूम मध्ये बसा. का त्यांनी कॅप्टन्सी रूम मध्ये बसायचं? तू कोण 30 मार्क हा नाही का निक्की तांबोळी?
तुला डोक्याचा भाग आहे का? तू आमच्या वर्षाताईंवरती अशा प्रकारे दादागिरी का करू शकते? बिग बॉस अशा टायमाला तुम्हाला नाही दिसत का की मोठ्यांचा डिसरिस्पेक्ट होत आहे म्हणून? जान्हवीने जर का पॅडीदाराचा डिसरिस्पेक्ट केल्यानंतर तुम्ही तिला जेलची शिक्षा देता, तर इकडे वर्षाताईंचा डिसरिस्पेक्ट केला म्हणून निक्कीला का तुम्ही जे आहे ते जेलची शिक्षा देत नाही? मला आता येणारा भाऊचा धक्का बघायचा आहे आणि या निक्कीला कोणती शिक्षा बिग बॉस देतं हेच बघायचं आहे. तिने आरोप काय लावला की कॅप्टन्सी जिम्मेदारी आहे मला जेवण मिळायची. बाई तुझी पण जिम्मेदारी आहे ना घरामध्ये काम करायची. तू जर का काम नाही करणार तर कॅप्टन तुला कुठून अन्न आणून देणार? तू जर का दुसऱ्याचं काम करत नाही तर स्वतःचा जेवण बनव आणि गिळ. काय करायचं ते कर. आजचा एपिसोड बघून फक्त राग आणि तिरस्कार करावा असं वाटतंय, ते म्हणजे निक्की तांबोळीचा, बाकी कोणाचा सुद्धा नाही. तुमचं काय म्हणणं आहे आजच्या एपिसोडबद्दल आणि या सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.